नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज तुमच्या स्वागतासाठी माझ्याबरोबर स्वतः कमलेश सुद्धा हजर आहे. त्यामागचं प्रयोजन ही तसंच आहे, खूप छान आहे आणि आनंदाचं आहे. मंडळी, आज आपल्या जनता दरबारचा वाढदिवस आहे. जनता दरबारचा पहिला एपिसोड जेव्हा प्रसारित झाला होता ना, तो दिवस होता सोमवार 20 ऑगस्ट 2012. या दिवशी आपल्या जनता दरबारची सुरुवात झाली आणि आता 20 ऑगस्ट 2014 आलेलं आहे आणि त्यासाठी जनता दरबारची ही वाटचाल 2 वर्षांची झालेली आहे. सकारात्मकतेची महती गात गात जनता दरबारनं आज आपल्या सर्वांच्या मनामध्ये, हृदयामध्ये एक अतिशय अढळ असं स्थान मिळवलेलं आहे. त्यासाठी आम्ही आपल्या सर्वांचे ऋणी आहोत. अर्थात आमच्या ह्या वाटचालीमध्ये आम्हाला अनेक आमचे मित्रमैत्रिणी असतील, आप्तजन, नातलग, स्वकीय ह्या सगळ्यांची मोलाची मदत मिळाली आणि ह्या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. सह्याद्री वाहिनीच्या सर्व घटकांनी आम्हाला जे सहकार्य केलं ना, त्यासाठी त्यांनाही अनेक अनेक धन्यवाद. जनता दरबारची ही सकारात्मकतेची वाटचाल अशीच अव्याहतपणे सुरू राहणार आहे. मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या साथीनं, संगतीनं, साक्षीनं, सोबतीनं, सहकार्यानं. त्यासाठीच तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे आणि ह्या योजनेचा किंवा ह्या विषयाचा आपण सगळ्यांनी अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हीही तुमची मतमतांतरं किंवा कल्पना असतील ना, तीही मांडणं आवश्यक आहे. आपला आजचा विषय आहे पाण्याच्या उपलब्धतेविषयीचा. पाणी मिळवण्यासाठी जे भगीरथ प्रयत्न केले जातात ना, ते स्वप्न आज सत्यात उतरू शकतो अशी ही योजना आहे. आणि मंडळी, त्या दृष्टीने कुठेतरी प्रयत्न सुरू झालेले आहेत, योजना तयार झालेली आहे, ती कागदावर मांडण्यात आलेली आहे, निरनिराळे आराखडेही तयार करण्यात आलेले आहेत. अर्थात ही योजना प्रत्यक्षामध्ये येण्यासाठी काही परवानग्या किंवा मंजुऱ्या याची आवश्यकता आहे. ह्या जर का परवानग्या जर का मिळाल्या ना, तर पावसामुळे धोधो वाहून जाणारं जे पाणी आहे ना, त्या पाण्याचा विनियोग होऊन आपल्या सर्वांना जलसंपत्ती मिळेल. ही योजना आहे धोधो वाहून जाणाऱ्या पाण्याविषयी. म्हणजे असं की सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम उतारावरती जे पाणी पडतं पावसाचं, ते पाणी पडल्यानंतर ते उतारावरून वाहून कोकणात जातं आणि कोकणातून ते अरबी समुद्राला जाऊन मिळतं. हे पाणी अडवून किंवा पूर्वेकडे वळवून जर का इकडच्या नद्यांमध्ये टाकलं ना, तर ह्या पाण्याचा विनियोग चांगला होऊ शकतो. थोडक्यात ह्या पाण्याचा कुणालाही उपयोग होत नाही जे पावसापासून मिळतं. ह्या पाणी जर का आपण पूर्वेकडे किंवा दुसऱ्या बाजूला जर का वळवलं तर ह्या पाण्याचा विनियोग होऊ शकतो अशी ती कल्पना आहे किंवा योजना आहे. म्हणजेच थोडक्यात नदी जोड हा जो प्रकल्प आपल्याला माहिती आहे ना, त्याची ही छोटीशी आवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. ही संकल्पना किंवा योजना मांडलेली आहे आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी. पाणी अडवण्याचे ते कार्यक्रम सुरू केले. विशेषतः तर या गोदावरीचा तुटीचा भाग आहे पाण्याचा आणि म्हणून हा गोदावरीचा खोरच तुटीचं पाणी, पाण्यावरनं मोठा संघर्ष आहे. मराठवाडा म्हणतं आम्हाला पाणी, वर धरणं बांधले, आम्हाला पाणी मिळत नाही आहे, म्हणून हे संघर्ष मिटले पाहिजे. मध्यंतरी मी प्रयोग केला आणि मी स्वतः वाटलं की कोकणात जाणारं पाणी आपल्याला सह्याद्रीवर वळवता येणं शक्य आहे का, आणि म्हणून त्या दृष्टीनं इंजिनियर लोकांची मदत घेणं. म्हणून माझ्याच तालुक्यातले लांडगे म्हणून एक मोठे इंजिनियर आहेत आणि म्हणून ते या पाटबंधारे खात्यात सचिव म्हणूनही काम केलं होतं त्यांनी, आणि म्हणून त्यांचा मदत घेतली
आणि मदत घेऊन या भागातला सर्वे आम्ही केला. सर्वे केल्यानंतर हे पाणी आपल्याला आणणं शक्य आहे. मंडळी, अकोले तालुक्यामध्ये पावसाचं जे पाणी पडतं ना, ते मुळा, प्रवरा ह्या नद्यांमधून गोदावरी खोऱ्यात किंवा गोदावरी नदीला जाऊन मिळतं. पण इथल्या डोंगर रांगांच्या पश्चिम उतारावरती पावसाचं जे पाणी पडतं ते वेगाने वाहत जाऊन कोकणामध्ये जातं आणि तिथून ते अरबी समुद्राला जाऊन मिळतं. हे पाणी पूर्वेकडे वळवण्याची ही योजना आहे. आणि म्हणून जर सह्याद्रीचा रतनवाडीकडचा भाग, भंडारदऱ्याकडचा भाग आणि पाचनेचा हरिश्चंद्रगडाकडचा भाग इथे जर आपण चर खोदले आणि ते चर खोदून पाणी जर आणू शकलो तर जवळजवळ 4 ते 4.5 TMC पाणी हे कोकणात जाणारं पाणी इकडे वळवता येऊ शकतं, असा अहवाल आम्ही तयार केला. आणि तसं बघितलं ना तर हे कोकणात जाणारं जे पाणी आहे ना ते अडवण्यासाठी कोकणामध्ये कुठल्याही धरण बांधण्याचे किंवा अशा प्रकल्पाची कुठलीही योजना तुर्तास नाहीये. आणि असं म्हणलं जातं की भविष्यामध्ये नवीन धरणं बांधणं हे अशक्यप्राय होऊन राहिलेलं आहे, कारण धरणांसाठी आवश्यक असलेली जमिनीची उपलब्धता आता नाही. कुठलाही जलसंपदा खात्याचा प्रकल्प करताना सगळ्यात मुख्य अडचण येते जागेची. कोणतंही अगदी छोटा धरण, मोठं धरण जरी बांधलं तरी मुख्य अडचण जागेची येते. आणि ती जागा निश्चित करताना अभियांत्रिकी शास्त्राप्रमाणे ती टेक्निकली फिजिबल ती साईट असावी लागते. म्हणजे मोठं धरण बांधताना ती तांत्रिकदृष्ट्या फिजिबल आहे का. आणि मग त्याच्यानंतर त्या जागेचा प्रश्न येतो, मूळ मालकांचा प्रश्न येतो, पुनर्वसनाचा प्रश्न येतो. आतासुद्धा महाराष्ट्रात जे काही प्रकल्प रेंगाळलेले आहेत, असं म्हणतात की बाबा फार वर्ष प्रकल्प रेंगाळले. ह्या प्रकल्पामध्ये असं मोठं धरण नाही आहे. हा जो पश्चिमेकडून वाहून जाणारं पाणी पूर्वेकडे वळायचं ही साधी कल्पना आहे. ह्याच्यात फार मोठं धरण, फार मोठी भिंत असं नाही आहे. या योजनेमध्ये कुठेही धरण बांधायचं नाहीये किंवा भिंतही बांधायची नाहीये, तर प्रवाहित चर आपल्याला खोदायचे आहेत आणि पाण्याला वाट करून द्यायची आहे. आता हे करत असताना कुठे मोऱ्या बांधायला लागतील म्हणा, किंवा कुठे जर का काही वाटेत अडथळे आले तर बोगदे तयार करायला लागतील, अशी ती योजना आहे. आणि त्याविषयी आपण संपूर्णपणे जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी अकोले तालुक्याची भौगोलिक स्थिती काय आहे किंवा तिथली पाण्याची उपलब्धता नेमकी काय आहे तेही जाणून घेऊया. आणि गोदावरीला अकोले तालुक्यातून प्रवरा, मुळा, आढळा अशा 3 नद्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातून. प्रवरा नदीचं उगमस्थान हे रतनगड म्हणून आहे. कळसुबाई आणि रतनगड परिसरातून प्रवरा नदी उगम पावते. त्यावर ब्रिटिशांनी खंडाळा धरण बांधलेलं आहे. दुसरी मुळा नदी जी आहे ती अकोले तालुक्यातच नगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड आणि आजोबा डोंगर तिथून ती उगम पावते. तिच्यावर मुळा डॅम 26 TMCचा तो झालेला आहे. तिसरी आढळा नदी आहे, तिच्यावर आढळा डॅम आहे देवठाण येथे. ते छोटं धरण आहे 1 TMCचं. परंतु आढळा आणि मुळा या दोन्ही नद्या नगर जिल्ह्यातच प्रवरा नदीला मिळतात. आणि प्रवरा नदी ही गोदावरीला प्रवरा संगम म्हणून आहे नेवासा तालुक्यामध्ये, तिथे गोदावरीला मिळते. असं हे गोदावरी बेसिन आहे. मुळा, प्रवरा, आढळा आणि मुख्य दारणा आणि गोदावरी असं हे गोदावरी खोरे याला म्हणतात. हा अकोले परिसर अतिशय निसर्ग संपन्न आहे. हरिश्चंद्रगड आहे, आजोबाचा डोंगर आहे, रतनगड आहे किंवा इतरही अनेक किल्ले किंवा गड आपण ह्या भागामध्ये बघू शकतो. अकोल्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या प्रामुख्याने आहे प्रवरा आहे, आढळा आहे, मुळा नदी. या 3 नद्यांनी हे खोरं संपूर्णपणे समृद्ध केलेलं आहे. आणि या तिन्ही नद्यांवरती धरणही बांधलेली आहेत. जसं प्रवरेवरती भंडारदऱ्याला आहे, मुळा नदीवरही मुळा धरण आहे, किंवा ऊर्ध्व प्रवरेवरती निळवंडे धरण बांधलेलं आहे. आढळा नदीवरती सुद्धा छोटंसं धरण बांधलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या धरणांनी किंवा पाण्याने हा भाग समृद्ध आहे. पण इथे पडणारा जो पाऊस आहे आणि जे अतिरिक्त पाणी आहे ना, ते वळवून गोदावरी खोऱ्यामध्ये सोडायचं आणि गोदावरी खोऱ्याची पाण्याची तूट भरून काढायची, अशी ही थोडक्यात योजना आहे. हरिश्चंद्रगड हा जो एक मोठा डोंगर आहे, आजोबा जो आहे अजस्र म्हणून आजोबा अजस्र डोंगर आहे तो. आणि ते इतका प्रचंड तो डोंगर आहे
त्याची पूर्वेकडची जी बाजू आहे तर ते ऑलरेडी ते पाणी मुळेत आणि इकडं हिवरा नाला जो आहे तर ते प्रवरित येतं भंडारदऱ्यामध्ये. परंतु हरिश्चंद्रगडचा जो परिसर आहे तर त्याला दक्षिणेकडची पुण्याची बाजू आहे, नंतर पश्चिमेकडची ठाणे जिल्ह्याची बाजू आहे मुरबाड तालुक्याची, आणि त्याला फक्त एक मोठा एक काही 2-3 चर ज्याला म्हणतो आपण, ज्याला नाले म्हणतो आपण असं, तर ते नाले नुसते असे पूर्ण राऊंडनी त्या हरिश्चंद्रगडाला तो नाले ते असे फक्त खोदायचे आहेत. ते नाले खोदल्यानंतर ते जे वरून पाणी पावसाचं पडतं तर ते खाली न उतरता ते त्या नाल्यामध्ये येईल. ते प्रवाही नाले आहेत, ते बाय ग्रॅव्हिटी ते असा हरिश्चंद्रगडाला आणि आजोबा डोंगराला वळसा मारून असे 2-3 नाले, फक्त ते नाले वळवायचे आहेत. फक्त इथं फार मोठा डॅम, फार मोठी भिंत असं नाही. परंतु हे करताना तिथे काही ठिकाणी ॲक्युडेट म्हणजे ज्याला सीडवर्क म्हणतो, असं ग्रॅव्हिटी मिळण्यासाठी नाल्याची लेवल तर मोठी व्हॅली असेल तर तिथे सीडवर्क बांधावे लागतील. काही ठिकाणी छोटे छोटे टनेल करावं लागतील, बोगदे करावं लागतील ग्रॅव्हिटी मिळण्यासाठी. की पाण्याची शेवटी पाणी लेवलनीच आणावं लागतं. ते इथे काही पंपिंग वगैरे काही नाही, म्हणजे उपसा नाही. म्हणून ते ग्रॅव्हिटी आणण्यासाठी एक मोठे 2-3 नाले करणे. ते नाले करण्यासाठी मध्ये मध्ये जे अडथळे येतात, मोठी व्हॅली असेल तिथे मोरी करणे, काही ठिकाणी उंच असेल तिथे बोगदा करणे, अशा तऱ्हेची ही योजना आहे. आणि मुळा परिसराचं जो कॅचमेंट आहे हरिश्चंद्रगड आणि आजोबा डोंगर त्याला नाव आहे, तर याचं फक्त पश्चिम बाजूने ते पाणी वळवायचं आहे मोठ्या चराद्वारे. पूर्ण निरीक्षण अभ्यासाअंतीच ही योजना तयार करण्यात आलेली आहे आणि ही योजना प्रत्यक्षात किंवा वास्तवात ही उतरू शकते, इतकी ही सुंदर योजना आहे. पण यामध्ये अडथळा एकच आहे, काही शासकीय मंजुऱ्या मिळवणं हे थोडंसं कष्टप्रद झालेलं आहे. याला कारण असं आहे की हे जे प्रवाहित चर आपण खोदणार आहोत ना, त्याचा काही भाग काही अभयारण्यामधून जातो आहे. त्यामुळे ह्या अभयारण्यामध्ये खोदाई करण्याची किंवा हे चर खणण्याची आवश्यकता आहे. पण अभयारण्य ही केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये येतात आणि त्यांचे काही ठराविक निकष किंवा नियम आहेत. त्या अनुषंगाने चराईबंदी, कुऱ्हाडबंदी किंवा अभयारण्यामध्ये कालवे, रस्ते, कुठलंही बांधकाम करण्यामध्ये पूर्णपणे मनाई आहे. अर्थात त्यामागचा केंद्र शासनाचा जो उद्देश आहे ना, तोही योग्य आहे की अभयारण्यातली ही प्राणी संपत्ती आहे किंवा वनवैभव आहे ना, त्याचं जतन किंवा संवर्धन व्हावं, हाच त्यामागचा उद्देश आहे. हे जे क्षेत्र आहे हे अभयारण्य क्षेत्र आहे. अभयारण्य म्हणजे केंद्र शासनाच्या अखत्यारीत हा प्रश्न येतो आणि म्हणून पर्यावरणाचा ह्रास होऊ नये म्हणून अभयारण्य क्षेत्रामध्ये आता फार मोठे रस्ते, फार मोठी धरणं, फार मोठे कालवे हे करायला अद्यापर्यंत NOC दिलेलं नाही. हा फक्त पर्यावरणाचा ह्रास होण्याचा मुद्दा आहे. आमची याच्यात सूचना अशी आहे किंवा विनंती अशी आहे की अभयारण्य क्षेत्र हे आमच्या अकोले तालुक्यातच आहे आणि हा जो भाग आहे हा अतिशय दुर्गम आहे. इथे मनुष्यवस्ती अजिबात नाही. शेवटचं गाव जर म्हणाल तर याच्या पश्चिमेकडचं आमचं पाचनई पेठाचीवाडी शेवटचं गाव आहे, पाचनई पेठाचीवाडी म्हणून आहे. दुसरं शेवटचं गाव कुमशेत आहे. ही 2च गावं फक्त आणि हा जो चर आहे किंवा हा जो प्रकल्प जिथे ॲक्च्युली साईट ज्याला म्हणतो आपण, तिथे एकही घर नाही, तिथे एकही गाव नाही, ते सगळं जंगल एरिया आणि डोंगर आहे तिथे. हा चर खोदल्यानंतर किंवा बोगदे काढल्यानंतर तिथं कुठेही काही कोणाची खाजगी जमीन जात नाही. सगळी जमीन जाते ती वन खात्याची, ती सुद्धा अभयारण्य क्षेत्रातली आहे. मंडळी, या ज्या अभयारण्याचा काही भाग आहे ना, इथे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई असते. वास्तविक हा सारा अतिवृष्टीचा भाग आहे, पण अतिवृष्टीमुळे इथलं पाणी संपूर्णपणे वाहून जातं. डोंगर सुद्धा धुवून निघालेले आहेत आणि त्यामुळे इथल्या प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असते आणि त्यामुळे इथले हे जे वैविध्यपूर्ण हे जे प्राणी आहेत ना, हे सगळे उन्हाळ्यामध्ये स्थलांतर करतात. पण जर का आपण ही योजना इथे साकारली, हे जर का प्रवाहित चर आपण जर का इथे खोदले ना, तर ह्या साऱ्या प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी मिळू शकते. पर्यावरणाचा जो मुद्दा आहे की ह्या प्रकल्पामुळं पर्यावरणाचा अजिबात ऱ्हास होणार नाही. याचं कारण असं की हा जो चर काढला किंवा छोटे छोटे पाणी जर ते डायव्हर्ट झालं आणि ते पाणी जर पुन्हा कोकणात वाहून जाणारं पाणी जर इकडे आलं समजा पूर्वेकडे, तर उलट पाण्याची जास्त निर्मिती त्या ठिकाणी होईल. तिथले जे वनचर आहेत, जंगली श्वापद आहेत, जंगली जनावरं आहेत, त्यांनासुद्धा उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतं, अशी वस्तुस्थिती आहे. या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये किंमत आणि खर्च ह्याचं जे गुणोत्तर काढलेलं आहे ना, ते सुद्धा नियमात बसत आहे. इरिगेशनचे नॉर्म्स असतात की कुठलाही प्रकल्प करताना त्या इरिगेशनच्या शास्त्राप्रमाणे किंमत आणि खर्च याचा हिशोब केला जातो. तर त्या हिशोबामध्ये हा प्रकल्प बसतो आहे.
म्हणजे 1 MCFT पाणी निर्माण करण्यासाठी किती खर्च येतो, लाख खर्च येतो, तर त्या हिशोबात हा प्रकल्प बसतो. पुनर्वसनाचा प्रश्न अजिबात नाही. मंडळी, या अकोले भागामध्ये ना खूप डोंगर रांगा आहेत, त्यामुळे ठिकठिकाणचं पाणी पूर्वेकडे वळवण्यात येणार आहे. ते नेमकं कुठलं आहे ना तेही आपण जाणून घेऊया. त्यामध्ये हिवरा नाला वळण योजना, साम्रद नाला वळण योजना, हरिश्चंद्रगड आजोबा डोंगर वळण योजना, तोलारखिंड प्रवाही बोगदा योजना, खिरेश्वर प्रवाही बोगदा योजना, सादडा घाट प्रवाही चर योजना, पाथरघाट प्रवाही चर योजना, या सर्व योजनांचा खर्च, त्यातले कालवे, बोगदे इत्यादी सर्व आराखडे आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला, तो सरकारला सादर केला. सरकारच्या पुढे तो मंजुरीला आहे. माननीय तटकरे यांच्याकडे मीटिंग झाली पाटबंधाऱ्यामध्ये आणि त्यांनी देखील तो मान्य केला. आणि याच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी जवळजवळ 1 ते 2 कोटी रुपये त्यांनी आत्ता मंजूर केले. आणि हा म्हणले, मी कोकणाचा असलो तरी कोकणात पाणी वाया जातं, व कोकणाचं पाणी गोदावरी खोऱ्यात जर वळवायचं असेल आणि हा प्रयोग यशस्वी होणार असेल तर याला निश्चितच प्राधान्य दिलं जाईल. आणि मला वाटतं की तो मार्गी लावण्याचं काम खऱ्या अर्थानं झालं. ह्या वळण योजनेद्वारे 5 ते 5.5 TMC इतकं पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. ह्या पाण्याचा लाभ अहमदनगर जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद, जालना, बीड याही जिल्ह्यांना ह्या पाण्याचा उपयोग होणार आहे. उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा मुख्यतः पिण्याच्या पाण्यासाठी वापर होऊ शकतो. तुटीच्या गोदावरी खोऱ्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. वनक्षेत्रात निर्माण होणारे पाणीसाठे वन्य प्राण्यांना उपयोगी होणार आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणार आहे. ह्या प्रकल्पासाठी कोणीही विस्थापित होणार नाहीये, त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच उद्भवत नाहीये. कुठेही पाण्याखाली वनक्षेत्र बुडणार नाही. वळण बंधारे, चर, बोगदे खोदून पाणी वळवलं जाणार आहे. हा प्रकल्प पर्यावरण पूरक असाच हा प्रकल्प आहे. कोकणात जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवून कोकणातल्या पाण्यावरती कुठलाही परिणाम होणार नाहीये. आणि त्यामुळं हा जो पडणारं जे पाणी आहे हे पाणी जर ह्या भागामध्ये वळवलं गेलं, या पश्चिम वाहिनी नद्यांचं जर पाणी वळवलं गेलं तर गोदावरी खोऱ्यामध्ये असणारी जी तूट आहे पाण्याची, ही तूट भरून निघेल. या दृष्टिकोनातून मधुकररावजी पिचड साहेब यांनी जी योजना मधल्या काळामध्ये मांडली, की गेले किंबहुना काही वर्षापासून ती योजना ती सातत्यानं लोकांसमोर मांडतायत, की जे पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत अकोले तालुक्यातल्या, ज्यामध्ये त्या साम्रद हिवरा नाला असेल, त्यानंतर हरिश्चंद्रगड असेल, त्याचबरोबर पश्चिमेकडचे जे डोंगरगड आहेत, सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा ज्या आहेत, तर इथं जे घाटमाथ्यांवर जे पडणारं जे पाणी आहे, हे पाणी जर इकडं आपण वळवलं तर हे पाणी वळवल्यानंतर ह्या भागामध्ये जी पाण्याची तूट सातत्याने निर्माण होत असते, किंबहुना मधल्या काळामध्ये जे जायकवाडीला जे पाणी आपल्याला सोडावं लागलं आणि त्याच्यावरून जे मोठ्या प्रमाणावर रणगंदन माजलं, आणि मग ह्या सगळ्या याच्यावरचा जो उपाय किंवा ह्याच्यावरचा जी समस्या जी निर्माण झालेली, याच्यावरचा जो एक चांगला विचार जो पिचड साहेबांनी मधल्या काळामध्ये मांडला, तो अतिशय खूप चांगला आहे. ती योजनाही खूप चांगली प्रमाणामध्ये त्यांनी या ठिकाणी मांडली. तर त्याच्यामधून जवळपास ही योजना जर राबवली गेली तर जवळपास 5 ते 5.5 TMC पाणी या खालच्या भागाला उपलब्ध नव्याने होणार आहे. या योजनेचा पाठपुरावा पिचड साहेब सातत्याने करत असतात. हे व्यवहार्य कल्पना मांडणे आणि व्यवहार्य कल्पना वस्तुस्थितीनिष्ठ पटवून देणं आणि त्याचा पाठपुरावा करणं, याचाच सगळ्यात मोठी भाग असते तो विश्वासार्हतेचा. ही काम करण्याची माझी पद्धत आहे. ही योजना प्रत्यक्षात यावी अशी त्यांची तळमळ आहे. पिचड साहेबांनी जो पाठपुरावा करायला पाहिजे असतो, तो पाठपुरावा गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्याला म्हणतो आपण तो केलेला आहे. मग त्याचे जे प्रस्ताव तयार करणं असेल, त्याचं सर्वेक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, किंवा वन विभागाच्या ज्या परवानगी मिळवायच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न असतील ते मधल्या काळामध्ये त्यांनी केलेले आहेत. सध्याच्या कालखंडामध्ये पाणी टंचाई हा आपल्या पुढचा फार मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण नदी जोड प्रकल्पाबाबत सातत्याने बोलत असतो, विचार करत असतो. आणि आत्ता आपण ही जी योजना बघितली ना, ही योजना ही नदी जोडची छोटी आवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच पावसाचं वाहून जाणारं जे पाणी आहे ना, त्या पाण्याला वळवून त्याला वेगळी वाट देऊन त्यासाठी प्रवाहित चर खोदायचे. हे चर खोदण्यामध्ये कुठे जर का अडथळे आले तर बोगदे खोदायचे किंवा मोऱ्या बांधायच्या किंवा एक विशिष्ट पद्धतीने त्या चरांना उतार द्यायचा
जेणेकरून गुरुत्वाकर्षणाने हे पाणी वळून जिथे आवश्यक असेल तिथे हे पाणी जाईल, अशी ही अतिशय सुंदर अशी सी योजना आहे. मागच्या वर्षी दुष्काळ होता म्हणून मी तटकरे साहेब आणि अजितदादांना विनंती केली की वीज आपल्याला मिळू शकते पण पाणी मिळू शकणार नाही दुष्काळात. यावर्षी तुम्ही एक काम करा मला मदत की कोकणात जाणारं सगळं पाणी फक्त उपसून भंडारदरा धरणात आणण्याचं काम करा. त्याच्यावर आपण 24 तास ते वीज पाणी उचलण्याचं काम करू. दोघांनी मान्यता दिली आणि मागच्या वर्षी आम्ही तो प्रयोग केला. मागच्या वर्षी 300 MCFT पाणी हे कोकणात वाया जाणारं पाणी उपसून भंडारदरा धरणात आम्ही साठवलं आणलं. जर कोकणातलं पाणी 300 MCFT जर मी त्या घाटघर प्रकल्पातनं आणलं तर हे वर्ष देखील असं आढळलं तर पाणी येऊ शकतं. पाणी म्हणजे जीवन, जे निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. ते नेमकं कसं वापरायचं, कसं साठवायचं हे सगळं आपल्याच हातात आहे. त्याच अनुषंगाने आपणच केलेले नियम, अटी, शर्ती, निकष हे जे काही आहे ना, हे पुन्हा एकदा आपण तपासून बघण्याची आवश्यकता आहे. त्याचा पुन्हा एकदा आपण अभ्यास करण्याचीही गरज आहे. त्यामध्ये आपण काही सुधारणा करू शकतो का, त्या बाबतीतही आपण विचार करूया. तुम्हीही काही त्या बाबतीत विचार करा, ते विचार आमच्यापर्यंत पोचवा आणि त्यातूनच आपण सर्वजण मिळून काहीतरी नक्कीच चांगलं घडवू शकतो. मला वाटतं की हे जर असं होतं तर म्हणून हा कोकणात वाया जाणारं पाणी अडवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही तयार केला, तो सरकारला सादर केला. त्याच्यातनं भविष्यात पुढे पाणी वळवण्याचं काम झालं तर मोठं काम महाराष्ट्रात होईल आणि गोदावरी जो तुटीचं काम आहे ते होईल. पाणी मिळवण्याच्या भगीरथ प्रयत्नांविषयीचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. या पुढच्या भागामध्ये या योजनेचं संपूर्ण डिझाईन आपण अभ्यासणार आहोत. पण विधानसभा निवडणुका अगदी आता उंबरठ्यावर येऊन टेपलेल्या आहेत आणि ह्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊ शकते आणि मग जनता दरबारला पुन्हा एकदा ब्रेक मिळण्याची ही शक्यता आहे. तेव्हा हे ध्यानात ठेवा. नाराज न होता आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशीच आमची आपल्याला विनंती आहे. जनता दरबारचं जे एक पेज आहे ना, त्याच्यावरती ही सगळी माहिती दिलेली असेल. तुमच्याकडची माहिती तुम्ही आम्हाला द्या आणि आपण कायम संपर्कात राहूया. विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनता दरबार पुन्हा एकदा ताज्या दमानी आपल्यासमोर रुजू नक्कीच होणार आहे. त्यासाठीच अधिक माहितीसाठी संपर्क साधा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbар@yahoo.in. या आमच्या ईमेल IDवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील ते लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे ना, तेही तुम्ही लाईक करा. त्याच्यावरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही तुम्ही त्याच्यावरती नक्कीच लोड करू शकता. ह्या पेजवरती आम्ही आमचा संपर्क पत्ता किंवा नंबरही दिलेला आहे, तोही जाणून घ्या. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे, तोही तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठीची रिक्वेस्ट मात्र तुम्ही आम्हाला पाठवण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारमधले हे जे सगळे सकारात्मक प्रयोग आहेत ना, त्याची माहिती देणारं एक पुस्तक आम्ही तयार करत आहोत. त्याविषयीही जाणून घ्या. या प्रयोगांच्या तुम्हाला काही DVD पाहिजे असतील तर त्याविषयी ह्या पेजवरती आम्ही नक्कीच सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा जनता दरबार. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. जनता दरबारची ही 2 वर्षांची जी वाटचाल आहे ना, ती आपल्या सगळ्यांच्या संगतीनं अतिशय यशस्वी झालेली आहे. ही वाटचाल अशीच अव्याहतपणे सुरू राहणार आहे. पण त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.